आई-वडिलांच्या निधनानंतर माझ्या धाकट्या बहिणीची जबाबदारी माझ्यावर आली. मी कामावरून घरी यायचो तेव्हा माझी बहीण घामाने पूर्ण भिजलेली आणि थकलेली असायची. माझी बायको सारखी माझ्या मागे लागलेली असायची की तिचं लग्न लावून द्या. सगळा दिवस घरात झोपलेली असते, काहीच काम करत नाही. मी बायकोला म्हणायचो की सविता, तिची काळजी घेत जा. लग्नाचं वय झालं की मी तिचं लग्न लावून देईन. एक दिवस मी घरी आलो तर बहिणीच्या खोलीतून मला रडण्याचा आवाज ऐकू आला. मी तिच्या खोलीत गेलो तर तिच्या पायाला जखम झाली होती. माझी बायको लगेच म्हणाली, ती पायऱ्यांवरून खाली पडली. मी तिच्या जखमेवर मलमपट्टी केली. दुसऱ्या दिवशी मी तिच्यासाठी औषधं आणि फळे घेऊन जरा लवकर घरी आलो. घरात आल्यावर बघितलं तर माझ्या पायाखालची जमीनच सरकली, कारण समोर माझी बायको. मी कामावरून घरी आलो आणि समोर हॉलमध्ये स्वातीला झोपलेली बघून मला तिची काळजी वाटायला लागली. ती घामाने पूर्ण भिजली होती. तिचा श्वास फुलला होता. ती खूप कमजोर वाटत होती. तिला बघून मनात एक विचित्र बेचैनी वाटायला लागली. मी लगेच तिच्या जवळ गेलो आणि तिला उठवून बसवत म्हणालो, काय झालं स्वाती, तू ठीक आहेस ना? खूप थकल्यासारखी आणि टेन्शनमध्ये दिसत आहेस. कुठली गोष्ट असेल तर मला सांग. ती थरथरत्या आवाजात म्हणाली, काही नाही दादा, मी ठीक आहे. फक्त थोडा दम लागल्यासारखा झाला म्हणून जरा पडले होते. मी तिच्या चेहऱ्याकडे बघितलं तर स्पष्ट दिसत होतं की ती खूप अशक्त झाली आहे. तरी पण खोटं खोटं हसत होती. मी म्हणालो, असा अचानक दम लागलेला चांगला नसतो. आपण डॉक्टरांकडे दाखवून येऊ. तू चल माझ्यासोबत. स्वाती म्हणाली, नको दादा, मी ठीक आहे. मला डॉक्टरांकडे जायची गरज नाही. फक्त थकले होते म्हणून पडले होते. तेवढ्यात माझी बायको तिथे आली आणि म्हणाली, अहो उठा, जाऊन फ्रेश व्हा आणि जेवण करायला या. स्वाती, तू पण उठ आणि जेवायला चल. जेवण तयार करून झालं आहे. मी फ्रेश होऊन आलो आणि सगळ्यांनी सोबत जेवण केलं. मी जेवताना सारखा स्वातीकडे बघत होतो. ती जेवताना पण खूप शांत होती. जणू तिच्या मनात काहीतरी चालू होतं. जेवण झाल्यानंतर ती लगेच तिच्या खोलीत गेली. काही वेळाने तिच्याशी बोलण्यासाठी म्हणून मी तिच्या खोलीत गेलो, पण बघितलं तर ती गाढ झोपली होती. तिचा श्वास नॉर्मल होता, पण एवढी गाढ झोपली होती की दिवसभर खूप काम करून थकलेली असावी. तिच्या चेहऱ्यावर एक विचित्र थकवा दिसत होता. मी लाईट बंद केली. तिच्या अंगावर ब्लँकेट टाकून खोलीतून बाहेर आलो. मी माझ्या खोलीत आलो तर माझी बायको बहुतेक माझी वाट बघत बसली होती. मी बेडवर बसलो तर ती लगेच म्हणाली, अहो, तुम्ही स्वातीसाठी एखादं स्थळ का बघत नाही? मी आश्चर्याने तिच्याकडे बघत म्हणालो, आपण आत्ता स्वातीसाठी स्थळ कशासाठी बघायला पाहिजे? तिचं अजून लग्नाचं वय झालं नाही की मी तिच्या लग्नाची काळजी करत बसू. पण लगेच माझी बायको सविता उत्तर देत म्हणाली, तुमची बहीण माझ्यावर ओझं बनत चालली आहे. दिवसभर नुसती झोपलेली असते. घरात कुठलेच काम करत नाही आणि एखादं काम करायला सांगावं तर लगेच उलट उत्तर देते. मला तिचं हे असं वागणं अजिबात आवडत नाही. तिच्या भविष्याची पण काळजी वाटायला लागली आहे. उद्या लोक हे पण बोलायला कमी करायचे नाहीत की तिच्या बहिणीने तिला काहीच शिकवलं नाही. तिची आई असती तर तिला घरातली कामं शिकवली असती, जबाबदार बनवलं असतं. मी खूप वेळा तिला प्रेमाने समजवण्याचा प्रयत्न केला, पण माझं ती काहीच ऐकून घेत नाही. काहीतरी कारण काढून निघून जाते. मी बायकोचं बोलणं ऐकून शांत झालो, कारण कुठे ना कुठे मला पण असं वाटत होतं की सविता काही चुकीचं बोलत नाही. स्वाती खरंच यात काही दिवसात खूप थकल्यासारखी दिसत होती. ती अगोदर अशी नव्हती. हसून खेळून मजा मस्ती करत असायची. घरातल्या कामात तिच्या बहिणीची मदत करत असायची. खूप खुश राहत असायची. पण आता ती खूप कमजोर आणि शांत झाली होती. माझ्या मनात एका क्षणासाठी विचार आला की तिच्या मनाला कुठली गोष्ट तर खूप लागली असावी किंवा तिला कुठला तरी आजार तर झाला नसेल ना. पण ती प्रत्येक वेळी बोलायची, मी ठीक आहे. बहुतेक तिला आम्हाला काही सांगायचं नसेल म्हणून असं करत असेल. माझं मी सगळं ठरवून मोकळा झालो.
घरची जबाबदारी माझ्यावर वेळेसोबत वाढायला लागली होती. पण माझे मन मला म्हणाले की अगोदर स्वातीच्या मनात चाललेली घालमेल मला समजून घ्यायला पाहिजे. लग्न काय नंतर पण होऊ शकतं. रात्री मी झोपलो तर स्वातीचा उदास चेहरा सारखा माझ्या डोळ्यासमोर येत होता आणि मनातून प्रार्थना निघायची की माझी बहीण ठीक असावी, तिला असा कुठला त्रास किंवा आजार नसावा ज्याची तिला पण कल्पना नसावी. आता मी तिच्या लग्नाच्या विरोधात होतो. माझी इच्छा होती की तिने घरातली थोडीफार कामं शिकून घ्यावीत, म्हणजे उद्या लोक काही बोलू नयेत. मी विचार केला की उद्या सकाळी उठल्यावर मी या विषयावर स्वातीसोबत चर्चा करेन. उठल्यावर मी स्वातीच्या खोलीत गेलो आणि म्हणालो, स्वाती, जर तुला तुझ्या वहिनीने एखादं काम करायला सांगितलं तर करत जा. माझ्या बोलण्याचा राग येऊ देऊ नकोस. मला समजून घेण्याचा प्रयत्न कर. तू माझी धाकटी बहीण आहेस आणि मी तुझ्या चांगल्यासाठीच विचार करत आहे. मी खूप प्रेमाने तुला वाढवलं आहे, त्यामुळं कुठली गोष्ट तुझ्या मनात ठेवत जाऊ नकोस. मला सांगत जा. माझं बोलणं ऐकून स्वाती म्हणाली, दादा, तुला जे काही बोलायचं आहे ते स्पष्ट बोल. मला तुझ्या कुठल्याच बोलण्याचा वाईट वाटणार नाही. मी तिच्या डोक्यावर प्रेमाने हात ठेवून म्हणालो, स्वाती, हे बघ, घरातली कामं आलेली चांगली असतात. तुझी बहिणी तुला जे काम करायला सांगत जाईल ते तू करत जा. जेवण बनवायला, घरची साफसफाई करायला, घरातली छोटी मोठी कामं करत जा. आम्ही तुला कायम प्रेमाने ठेवू शकतो, आयुष्यभर तुझी काळजी घेऊ शकतो. पण उद्या तू लग्न करून दुसऱ्यांच्या घरी जाशील. तुझ्या सासरचे लोक तुला घरातली कामं येत नाहीत म्हणून टोमणे मारायला नको. तिथं तुला काही त्रास झाला तर तुझ्यापेक्षा मला जास्त त्रास होईल. माझं बोलणं ऐकून स्वातीने विचित्र नजरेने माझ्याकडे बघितलं, जणू तिला काहीतरी बोलायचं होतं. पण ती थांबली आणि म्हणाली, ठीक आहे दादा, जसं तू सांगत आहे मी तसंच करत जाईन. तिचं बोलणं ऐकून मी खुश झालो. थोडा वेळ तिच्याशी गप्पा मारून मी कामावर निघून गेलो. संध्याकाळी घरी परत आल्यावर बघितलं तर स्वातीची तशीच अवस्था होती. ती रोजच्यासारखी हॉलमध्ये थकून झोपलेली होती. घामाने भिजली होती. जोरजोरात श्वास घेत होती. मला असं वाटलं की आज तिने जास्त काम केलं असेल, त्यामुळे थकली असेल. तेवढ्यात सविता जेवण करायला बोलवायला आली. आम्ही जेवलो आणि स्वाती परत तिच्या खोलीत जाऊन गाढ झोपली. मला तिच्याशी बोलायला वेळच मिळाला नाही. त्यानंतर तिचं वागणं पूर्णपणे बदलून गेलं. जी अगोदर थोडा वेळ तरी माझ्याशी गप्पा मारत बसलेली असायची, आता तिने ते पण सोडून दिलं. तिचं वागणं बघून मी हैराण होतो. मला तर काहीच कळत नव्हतं की स्वातीला अचानक काय झालं, ती अशी का वागायला लागली आहे. ती माझ्यापासून नजर चोरायला लागली. तिच्याकडे बघून असं वाटायला लागलं होतं जणू ती कुठल्या तरी मानसिक ओझ्याखाली दबत चालली आहे, मनातून खचत चालली आहे, मनातली गोष्ट तोंडावर आणण्यापासून घाबरत आहे. स्वाती माझी एकुलती एक बहीण होती. माझ्यापेक्षा 8 वर्षांनी लहान आणि खूप लाडाची. घरातले सगळे प्रार्थना करत असायचे की आईला दुसरा मुलगा व्हावा. पण मी मनातल्या मनात देवाकडे प्रार्थना करायचो की आईला मुलगी व्हावी आणि मला धाकटी बहीण मिळावी, म्हणजे मी तिची खूप लाड करीन, तिला माझ्या अंगावर खांद्यावर खेळवीन. देवाने माझी प्रार्थना ऐकली. आज पण मला तो दिवस चांगलाच आठवतो, जेव्हा मी पहिल्यांदा स्वातीला माझ्या हातात उचलून घेतलं होतं आणि मीच तिचं नाव पण ठेवलं होतं. मी तिला हाताला पकडून सगळ्या गावातून फिरवत असायचो. गावातली मुलं तिच्या आजूबाजूला येताना 100 वेळा विचार करायची, कारण मी तिच्यासोबत कायम असायचो. तिच्या डोळ्यात माझ्यावर खूप विश्वास दिसत असायचा. ती माझ्यावर डोळे झाकून विश्वास ठेवायची, कारण मी तिचा मोठा भाऊ होतो. मी तिच्यावर जीवापाड प्रेम करायचो. स्वाती मोठी झाली, पण तिचा निरागसपणा आणि लहानपणा अजून तसाच होता. तिला घरातल्या कामांची आवड नव्हती, पण तिच्या हसण्याने सगळं घर आनंदात असायचं. पण आता काही दिवसांपासून ती बदलली होती. खूप शांत झाली होती. जेवण पण कमी झालं होतं आणि चेहऱ्यावर कायम थकवा दिसत असायचा.
मी खूप वेळा तिला डॉक्टरांकडे घेऊन जायचा प्रयत्न केला, पण तिने प्रत्येक वेळी नकार दिला. दादा, मी ठीक आहे, मला काही झालं नाही. पण मला वाटत होतं की गोष्ट दिसत आहे तेवढी साधी सरळ नव्हती. मला असं वाटत होतं की ती माझ्यापासून काहीतरी लपवत आहे आणि तिला मला ती गोष्ट सांगायची नाही. आज मी ठरवलं होतं की काहीही झालं तरी तिला डॉक्टरांकडे घेऊन जायचं. पण त्या दिवशी एक अशी गोष्ट घडली की माझ्या पायाखालची जमीनच सरकली. त्यावेळी असं वाटलं की माझा सगळा आनंद एका क्षणात विस्कटून गेला. त्या दिवशी मी तिच्या खोलीत गेलो तर स्वाती तिच्या खोलीत नव्हती. मी तिला आवाज दिला तर तिने काही उत्तर दिलं नाही. मी सगळं घर शोधलं तर स्वाती मला घराच्या मागच्या अंगणात एका कोपऱ्यात बसलेली दिसली. खाली मान घालून कसल्या तरी वेदनेत तळमळत वाकून बसलेली दिसली. तिचे हात थरथरत होते. तिच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला होता. मला समोर बघून ती दचकली आणि सरळ बसली. जणू तिचं दुःख तिला माझ्यापासून लपवून ठेवायचं होतं. तिला बघून मला खूप अस्वस्थ वाटलं. मी पळत तिच्या जवळ गेलो आणि तिचे खांदे पकडून म्हणालो, स्वाती, हे काय चाललं आहे? तू माझ्यापासून काही लपवत आहेस का? तिने माझ्याकडे बघितलं तर तिच्या डोळ्यात पाणी होतं. ती म्हणाली, काही नाही दादा, मला जरा चक्कर आली होती. मी तिचा हात पकडला आणि म्हणालो, स्वाती, खरं खरं सांग. नक्कीच कुठली तरी गोष्ट आहे जी मला माहीत नाही. नाहीतर मी तुला आत्ताच्या आत्ता डॉक्टरांकडे घेऊन जाईन. तिने मान खाली घातली आणि म्हणाली, दादा, मला खोटं बोलायचं नाही. मला तुझ्यापासून काही लपवायचं पण नाही. पण मलाच कळत नाही की मला काय होत आहे. मला खूप अशक्तपणा आला आहे. दम पण लागल्यासारखं होतं. मी चालायला लागले की चक्कर यायला सुरुवात होते. मला असं वाटलं की छोटीशी गोष्ट असेल, मी ठीक होईल. पण असं वाटत आहे की मी ठीक होत नाही. स्वातीचं बोलणं ऐकून माझं मन वेदनेने तडफडून उठलं. मला असं वाटलं की मी तिचं दुःख ओळखायला खूप उशीर केला. मी आज निर्णय घेतला होता की आज काही झालं तरी तिला डॉक्टरांकडे घेऊन जाणार. मग ती यायला तयार नसली तर जबरदस्ती घेऊन जाणार. कारण आज मी तिची अवस्था बघू शकत नव्हतो. मला असं वाटलं की हा तो क्षण आहे. मला तिच्यासाठी काहीतरी करायचा, नाहीतर खूप उशीर झाला असता. शहरातल्या मोठ्या डॉक्टरांची 3 दिवसांनंतर त्यांना भेटण्याची तारीख मिळाली होती. मी स्वातीला बोललो, 3 दिवसांनी वेळेवर तयार राहा. मी तुला डॉक्टरांकडे घेऊन जाईन. स्वातीने त्यावेळी होकार दिला. एक दिवस मी कामावरून घरी आलो तर घरात भयान शांतता पसरली होती आणि हळूहळू रडण्याचा आवाज स्वातीच्या खोलीतून येत होता. मला तिची खूप काळजी वाटायला लागली. म्हणून मी तिच्या खोलीत दार उघडून आत गेलो. तसा मला धक्काच बसला. माझ्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता. मी बघितलं तर स्वाती बेडवर बसून दोन्ही हात तोंडावर ठेवून हुंदके देऊन रडत होती. आवाज आतल्यात दाबून ठेवत होती. मी बघितलं तर माझी बायको तिच्या बाजूलाच उभी होती. तिने तिच्या डोक्यावर हात ठेवला होता. चेहऱ्यावर दुःख स्पष्ट दिसत होतं. मी पुढे गेलो आणि म्हणालो, काय झालं स्वाती, का रडत आहेस? ती काही बोलणार त्या अगोदर माझे लक्ष तिच्या पायाला झालेल्या जखमेवर गेलं. तिची ती जखम बघून माझे काळीज धस्स झालं. तिच्या पायाला खूप मोठी जखम झाली होती आणि त्यामुळे ती खूप रडत होती. मी स्वातीला म्हणालो, स्वाती, हे कसं काय झालं? ती बोलायच्या अगोदर माझी बायको म्हणाली. स्वाती पायऱ्यांवरून खाली पडली आणि जिन्याचा कोपरा तिच्या पायात घुसला. मी रागात बायकोकडे बघितलं आणि तिला म्हणालो, तू तिचा त्रास बघत बाजूला उभी राहिली आहेस का? तू मला फोन केला असतास तर मी लगेच घरी आलो असतो आणि आपण तिला डॉक्टरांकडे घेऊन गेलो असतो. कधी झालं आहे? ते ऐकून सविता म्हणाली, आत्ता थोड्या वेळापूर्वी झालं आहे. मी तिला उचलून खोलीत घेऊन आले आणि अजून कुठं लागलं आहे का ते बघतच होते. तेवढ्यात तुम्ही घरी आलात. मी रागात बायकोला म्हणालो, एवढ्या रात्री ती टेरेसवर काय करायला गेली होती? सविता म्हणाली,
ते तुम्ही तुमच्या बहिणीला विचारा की ती एवढ्या रात्री वरती का गेली होती. स्वाती घाबरत म्हणाली, मी कपडे आणायला गेले होते. मी स्वातीला घेऊन लगेच दवाखान्यात गेलो. डॉक्टरांनी तिची जखम साफ करून त्यावर औषध लावून पट्टी केली आणि तिला काही गोळ्या दिल्या. मी स्वातीला घेऊन घरी आलो. जेवण करून गोळ्या खाऊन स्वाती झोपली. देवाची कृपा म्हणून थोडक्यात भागलं होतं. डॉक्टरांनी तिला 15 दिवस आराम करायला सांगितला होता. स्वाती झोपल्यानंतर मी माझ्या खोलीत आलो, पण रात्रभर मला झोपच लागली नाही. सारखा सारखा स्वातीचा विचार डोक्यात घुमत होता. माझं मन मला सांगत होतं की कुठलं तरी दुःख एकटी सहन करत आहे. काहीतरी असं आहे जे ती माझ्यापासून लपवून ठेवत आहे. मी विचारून विचारून थकलो होतो, पण तिने मला काहीच सांगितलं नव्हतं. सगळं एकटी सहन करत होती. मी उद्या तिला शहरात डॉक्टरांकडे घेऊन जाणार होतो, तर आज हे होऊन बसलं. असं काय झालं होतं की माझ्या बहिणीला त्रास सहन करायला लागत होता. दुसऱ्या दिवशी डॉक्टरांकडे घेऊन जाण्यासाठी मी अर्ध्या दिवसाची सुट्टी घेतली. घरी परत येताना तिच्यासाठी औषधं आणि फळं घेऊन आलो, कारण ती खूप कमजोर झाली होती आणि तिला चांगलं खाण्याची पिण्याची गरज होती. तिचा चेहरा पांढरा पडला होता. आईबाबांना जाऊन 4 वर्ष झाली होती आणि तेव्हापासून स्वातीने जगायची इच्छा सोडून दिली होती. वाळून काटा झाली होती. अगोदर तर गोल मोठला होती. तिचं जेवण पण खूप कमी झालं होतं. हसायचं तर ती विसरूनच गेली होती. आई बाबा गेल्यानंतर तिची जबाबदारी माझ्यावर होती. मी तिची खूप काळजी घेत होतो, तरी पण ती मनातून खचत चालली होती. सगळा त्रास, दुःख ती स्वतः सहन करत होती आणि तिची अवस्था मला सहन होत नव्हती. असं वाटत होतं की काहीतरी जादू व्हावी आणि सगळं पहिल्यासारखं आनंदी व्हावं. मी फळं घेऊन घरी आलो तेव्हा संध्याकाळ झाली होती. माझी बायको त्यावेळी घरात नव्हती, किचनमध्ये पण नव्हती. मी ती फळं धुतली आणि ती कापून स्वातीच्या खोलीत घेऊन निघालो. विचार केला की तिला समोर बसून खायला घालेन. मी तिच्या खोलीच्या जवळ पोहोचलोच होतो, तेवढ्यात आतून येणारा आवाज माझ्या कानावर पडला. तो ऐकून मी चकित झालो. माझी बायको हळू आवाजात तिच्यावर ओरडत होती. मी लक्ष देऊन तिचं बोलणं ऐकलं, तर तिचं बोलणं ऐकून माझ्या काळजात 1000 सुया टोचल्या. मला माझ्या कानांवर विश्वासच बसत नव्हता. या बाईसोबत राहून मला एवढी वर्ष झाली होती, पण अजूनपर्यंत मी तिला नीट समजू शकलो नव्हतो. आज मला स्वतःवर खूप राग येत होता. मी जोरात दार ढकललं आणि खोलीत आत गेलो. मला बघून माझी बायको खूप घाबरली आणि स्वातीचे डोळे मला बघून भरून आले. तिच्या तोंडातून वेदनेत दादा म्हणून निघालेला शब्द माझ्या काळजात घर करून गेला. माझी बायको तिची काहीच चूक नाही हे सांगायचा प्रयत्न करत होती, पण मी तिच्या बोलण्याकडे लक्ष दिलं नाही आणि तिला खोलीतून बाहेर जायला सांगितलं. मी स्वातीला उचलून घेतलं आणि लगेच डॉक्टरांकडे चेकअप करायला घेऊन गेलो. डॉक्टरांनी काही टेस्ट लिहून दिल्या आणि सांगितलं की रिपोर्ट आल्यावर आणून दाखवा. रिपोर्ट आल्यावर मी ते डॉक्टरांना दाखवायला घेऊन गेलो. रिपोर्ट बघून डॉक्टरांचा चेहरा गंभीर झाला. त्यांनी मला नीट सगळं समजावून सांगितलं. मला म्हणाले, तिच्या शरीरात रक्ताची खूपच कमी आहे, त्यामुळे तिला सारखी चक्कर येते, धाप लागते. रक्ताची कमी असल्यामुळे तिची हाडं कमजोर व्हायला लागली आहेत. रक्त खूप कमी असल्यामुळे त्याचा परिणाम तिच्या लिव्हरवर पण व्हायला लागला आहे. हा आजार अचानक होत नाही, खूप महिन्यांच्या निष्काळजीपणानंतर होतो. असं वाटत आहे की तुमच्या बहिणीला नीट खायला प्यायला मिळत नसावं, त्यामुळे तिच्या शरीरातली ताकद हळूहळू कमी होत गेली. जर तिची अशीच अवस्था राहिली तर एकतर ती जागेवर पडून राहील किंवा एखाद्या मोठ्या आजाराला आमंत्रण देईल. हे ऐकून माझी हालत खराब झाली. मी तिथे सुन्न होऊन बसलो. मनात विचार आला की माझी बहीण हे सगळं का सहन करत होती. मला तिनं का सांगितलं नाही, का सगळं माझ्यापासून लपवून ठेवलं.
मी डॉक्टरांना विचारलं, या अगोदर तिने यावर उपचार केला होता का? डॉक्टरांनी रिपोर्ट बघून सांगितलं, बहुतेक तिला औषधं दिली असतील, पण उपचार तर झाला नाही. काहीतरी नक्की लपलेलं आहे. मी मनात भीती घेऊन घरी परत आलो. स्वाती तिच्या खोलीत झोपली होती. तिच्या अंगात ताकद उरली नव्हती. मी तिच्या बाजूला जाऊन बसलो आणि तिच्या डोक्यावर हात फिरवला. तशी ती हळू आवाजात म्हणाली, दादा, मी ठीक आहे. फक्त थोडं थकल्यासारखं वाटत आहे. मी तिला काही बोललो नाही आणि सरळ तिथून उठून बायकोच्या समोर उभा राहिलो. मी रागात कठोर आवाजात तिला विचारलं, सविता, तुला माहीत होतं स्वाती आजारी आहे? अगोदर ती माहीत नसल्यासारखं नाटक करायला लागली आणि मग नजर चोरली. मी खूप वेळा विचारल्यानंतर रडायला लागली आणि म्हणाली, हो, मी काही आठवड्यांपूर्वी तिला डॉक्टरांकडे घेऊन गेले होते. तेव्हा त्यांनी सांगितलं होतं. पण मीच स्वातीला बोलले होते की याबद्दल तुझ्या दादाला काही सांगू नकोस, कारण यावर उपचार करायला खूप पैसे लागतील. घरातला खर्च अगोदरच खूप वाढला आहे आणि माझी अशी इच्छा नाही की घरची परिस्थिती अजूनच खराब व्हावी. हे ऐकून तर जणू माझ्या अंगात आग लागली. मी बायकोला म्हणालो, सविता, पैसा सगळं काही नसतो. जीवापेक्षा तर प्रिय नसतो. माझी बहीण माझी जबाबदारी आहे. तू मला सांगितलं असतंस तर माझ्यावरचं ओझं अजून वाढलं नसतं. उलट एका निरागस मुलीचा जीव वाचला असता. ती रडत म्हणाली, अहो, माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आणि मला त्याचा पश्चाताप होत आहे. मी तिचं बोलणं ऐकलं, पण मनात दुःख आणि राग दोन्ही होतं. मी लगेच स्वातीला घेऊन डॉक्टरांकडे गेलो आणि तिच्यावर उपचार केले. अजून काही टेस्ट केल्या. डॉक्टरांनी औषधं लिहून दिली, काही सल्ले दिले आणि आठवड्यानंतर तिला परत दाखवायला घेऊन बोलावलं. मी आता स्वतः तिच्या खाण्यापिण्याची काळजी घ्यायला लागलो. शरीरात ताकद येण्यासाठी तिचा डाएटचा प्लॅन बनवला. मी स्वतःसमोर बसून तिला खायला घालत होतो. रात्री पण तिच्या जवळ बसून असायचो. तिचा हात पकडून तिची सांत्वना करायचो की सगळं ठीक होईल, काळजी करू नकोस. उपचारांच्या सोबत मी तिला भरोसा पण द्यायचो, कारण आजार फक्त शरीराचा नव्हता, तर ती मनातून पण खूप कमजोर झाली होती. हळूहळू तिची तब्येत ठीक व्हायला लागली. शरीरात ताकद यायला लागली. हळूहळू ती चालायला फिरायला लागली. थोड्या दिवसांनी रिपोर्ट बघून चेकअप केल्यानंतर डॉक्टर म्हणाले, आता धोका टळला आहे. अशीच तिची काळजी घेतली तर ती पूर्णपणे ठीक होईल. 6 महिने तिची व्यवस्थित काळजी घेऊन तिला औषधं दिल्यानंतर स्वाती पहिल्यासारखी छान झाली. परत घरात तिच्या हसण्याचा, बोलण्याचा आवाज घुमायला लागला. मी मनापासून देवाचे आभार मानले.